Good afternoon, everybody. Whether you can see the slide. आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes. Whether you can hear properly my voice. Whether my voice is properly audible. No. Not properly audible. Okay, you can hear my voice now clearly. ऐश्वर्या, माझा आवाज येतोय का तुम्हाला? ऐश्वर्या. Yes, ma'am. ओके. Yes, clear येतोय आता. आता तुम्हाला स्लाइड दिसतायत ना? हा, दिसतायत. ओके. तर आपण काल सांगितलं होतं की डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर आपण काल बघितले होते. काल तुम्ही लिहून घेतलं नाहीये. मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं की काय काय आहे इथं ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्युमन गोल्स मध्ये आजची स्थिती काय आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्युमन गोल्स 4 आहेत. ते आपण लक्षात द्यायला पाहिजे हार्मोनी सोसायटी असण्यासाठी. राईट अंडरस्टँडिंग इन इंडिव्हिज्युअल, प्रॉस्पेरिटी इन फॅमिली, coexistence with nature and fearlessness and trust in society. ते करंट स्टेटस तुम्ही लिहून घेतलं होतं. नंतर ते चांगल्या प्रकारे ऐकाने समजून घेण्यासाठी त्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे या कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्युमन गोल्स मध्ये ते इथे सांगितलेलं आहे की राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय? समाधान नेसेसरी आहे फॉर ह्युमन बीइंग्स, फॉर ऑल द ह्युमन बीइंग्स. आणि जर ते राईट अंडरस्टँडिंग एकामध्ये नसेल तर एक काय राहतो आहे तो ह्युमन बीइंग डिस्टर्ब राहतो आहे आणि त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिप मध्ये डिसहार्मोनी क्रिएट होती आहे. समाधान ही फिलिंग जर एकमेकांबद्दल त्या रिलेशनशिप मध्ये ती फिलिंग जर नसेल तर तिथं राईट अंडरस्टँडिंग येणार. कारण की तिथं राईट अंडरस्टँडिंग त्या रिलेशनशिप मध्ये नाहीये एकमेकांबद्दल. आणि तसं जर नसेल तर तिथं दोघंही किंवा ते जे आहे डिस्टर्ब राहत आहे. ते रिलेशनशिप डिसहार्मोनी क्रिएट होत आहे त्या रिलेशनशिप मध्ये. ओके. मग तिथं ते असणे गरजेचं आहे. राईट अंडरस्टँडिंग हे असणे गरजेचं आहे. जर राईट अंडरस्टँडिंग असेल तर समाधान ही फिलिंग त्यामध्ये असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तिथं डिसहार्मोनी न क्रिएट होता हार्मोनी क्रिएट होती आहे. दुसरं आहे गोष्ट प्रॉस्पेरिटी इन फॅमिली जे आपण बघितलेलं आहे. करंट सिच्युएशन मध्ये काय होतंय ते पण तुम्हाला सांगितलं होतं. मग प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल आपल्याला फॅमिलीमध्ये तर आपल्याला काय गरजेचं आहे? आपल्या ज्या फिजिकल रिक्वायरमेंट्स आहे त्या आपल्याला आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे. कुठल्या लागत आहेत, गरज किती आहे आणि आपल्याला त्या प्रोड्यूस करता येत आहेत का, किंवा आपल्याकडे जी कमतरता असेल तर ती आपण भरून काढतो आहे का. यू कॅन अचीव मोर दॅन इट्स रिक्वायरमेंट. आपण ते भरून काढतो. कमतरता असेल तर आपण तुम्ही अचीव करू शकता का, ते प्रोड्यूस करू शकता का, ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट जर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आले आणि प्रोड्यूस करता आले, जर तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा, तर तुम्हाला काय मिळणार आहे? समृद्धी ही म्हणजेच प्रॉस्पेरिटी ही फॅमिलीमध्ये मिळणार आहे. Trust in society means every member of society feels related to everyone and therefore there is a trust and fearlessness. म्हणजे जो रिलेशनशिप मध्ये दुसरा जो पुढचा व्यक्ती आहे तो माझ्यासारखा सिमिलर आहे इन टर्म्स ऑफ व्हॉट जे थॉट्स, पर्पज
आणि जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते माझ्यासारखेच आहेत आणि प्लस माझ्यासारखं असल्यामुळे मी त्याला ऍज अ रिलेटिव्ह म्हणून स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारल्यानंतर त्याच्यात आणि माझ्यामध्ये ती फिलिंग जी आलेली आहे ती कुठली फिलिंग आलेली आहे, ट्रस्टची फिलिंग आलेली आहे आणि त्यामुळे एक भीती वातावरण रिलेशनशिप मध्ये निर्माण झालेलं नाही. तर फिअरलेसनेस फिलिंग ही त्या रिलेशनशिप मध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, ट्रस्टची फिलिंग एक निर्माण झालेली आहे. त्यामध्ये भीती ही फिलिंग नाहीच आहे. नंतर दुसरी गोष्ट आहे को एक्झिस्टन्स इन नेचर, दॅट इज सहअस्तित्व. जर आपल्या कुठल्याही एकाने आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला नेचरला धरूनही नेचरची पॉझिटिव्हिटी घेऊनही एकाने आपल्याला काय करायचं, आपलं काम पूर्ण करायचं आहे. त्याला व्हायलेट करायचं नाही. नेचरला काय करू शकतो आपण, त्याला हातात म्हणजे जे बरोबर घेऊन कॉम्प्लिमेंटरी किंवा बरोबर घेऊन जायचं आहे आणि मग आपलं काम एकाने आपण फुलफिल करायचं आहे. या चारीमध्ये त्यालाच म्हणतो आपण सहअस्तित्व. या चारीमध्ये जर कशाची कमतरता असेल तर आपल्याला आपले ह्युमन गोल्स जे काय आहे ते आपण समजून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला सस्टेनेबल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळू शकत नाही. त्यामुळे या चारी ज्या आहेत ह्युमन गोल्सच्या ज्या नीड्स आहेत त्या आपल्याला नीट प्रकारे समजून घ्यायला पाहिजे आहे. समाधान ही फिलिंग असायला पाहिजे आहे रिलेशनशिप मध्ये. समृद्धी, प्रॉस्पेरिटी किंवा समृद्धी इन फॅमिली, प्रॉस्पेरिटी इन फॅमिली हे तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे आहे. ट्रस्टची फिलिंग असायला पाहिजे आहे आणि को एक्झिस्टन्स इन नेचर हे असणे गरजेचं आहे. जर याच्यापैकी चारीपैकी एक जरी कशाची कमतरता असेल तर तुम्हाला सस्टेनेबल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळू शकणार नाही आणि तुम्हाला हार्मोनी इन सोसायटी मिळू शकत नाही. बट हे चारी जर फिलिंग तुमच्याकडे असतील, चारी जर तुम्ही अंडरस्टँड केलेले आहे चांगल्या प्रकारे तर तुम्हाला नक्की सस्टेनेबल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी थ्रू आउट द लाईफ मिळणार आहे अँड देन यू विल अचीव द हार्मोनी इन सोसायटी. क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? लक्षात आलेलं आहे का? दीपाली गोरे, येस मॅडम. लक्षात आलेलं आहे का तुमच्या? हा मॅम, मी आता जॉईन झाले. पाटील कांचन, प्रेरणा D47. लक्षात आलेलं आहे का? समाधान, समृद्धी, अभय आणि सहअस्तित्व. येस मॅम. तुम्ही हे लिहून घेतलंय का? ओके, so नाही, अजून नाही लिहून I घ्यायचं. will put the slide on your screen, so please write down. In order to facilitate the fulfillment of our basic aspirations of all the human society, the following comprehensive human goal need to be understood. हे 4 गोल्स आपल्याला नीट प्रकारे समजून घ्यायचे आहेत. ते आहे समाधान, समृद्धी, अभय आणि सहअस्तित्व. ते कशा प्रकारे आपण समजून घेतलेले आहे. जर तुम्ही ते 4 प्रकारे नीट समजून घेतलेले आहे त्यामध्ये कशाचीही कमतरता न करता तुम्ही तुमचे जीवन जगत असाल तर तुम्हाला नक्कीच सस्टेनेबल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी आयुष्यात मिळणार आहे आणि हार्मोनी सोसायटी अचीव करणार आहात तुम्ही. ते लिहून घ्या. तुमच्या समोर ठेवलेली आहे स्क्रीन, सो यू कॅन राईट डाऊन. मॅम, हा,
बोला की. मॅम तुम्ही MCQ टाकणार होत्या ऑल चॅप्टरचे MCQ देणार आहे म्हटलेलं. पीडीएफ तयार अजून नाहीत करायचं भेटले. चाललेलं आहे. पीडीएफ तयार करायचं चाललेलं आहे. अजून थोडं राहिलेलं आहे. 10-12 MCQ ते पूर्ण झालं की तुम्हाला नक्कीच पाठवते. आणि कालच डिस्कस केलेलं आहे. ओके मॅम. हो. उद्या किंवा या आठवड्यात तर नक्की तुम्हाला देते पीडीएफ. येस मॅम. Okay, finish with the slides. स्लाइड झाले का लिहून? प्रेरणा, ऐश्वर्या. नो मॅम थोडं राहिलंय. झाली का स्लाइड लिहून? फिनिश. येस मॅम. Okay. So after this slide, so dimensions or the systems of human order. Okay. So आपल्याला जे आपले ह्युमन गोल्स आहेत त्याची क्लॅरिटी, ह्युमन गोलची क्लॅरिटी आपल्याला लक्षात यायला पाहिजे आहे. विथ द क्लॅरिटी ऑफ ह्युमन गोल्स we can discuss the 5 interconnectedness complementary dimensions. We can discuss 5 interconnected complementary dimensions of human order required for the fulfillment of human goals. The 5 basic systems of human society. आपल्याला जर ह्युमन गोल्स मध्ये क्लॅरिटी ही पाहिजे असेल, ते समजून घ्यायचं असेल तर अजून एक आवश्यकता कशाची आहे की ह्युमन गोल्स बरोबर काय आहेत 5 बेसिक सिस्टीम्स आहेत ह्युमन ऑर्डर मध्ये. ह्युमन ऑर्डर म्हणजे जे ऐकाने आपण म्हणू शकतो
की ज्या काय आपल्या 4 गोल्स आहेत ते समजून घेण्यासाठी एक सिस्टीम तयार केलेल्या आहेत, 5 सिस्टीम्स तयार केलेल्या आहेत. ते समजून घेणे महत्वाचं आहे. जर ते तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या ह्युमन गोल्स हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड करता येतील किंवा समजून घेण्यात तुम्हाला काही हे होणार नाही. ते नीट प्रकारे तुम्ही समजून घेऊ शकता. मग हे 4 बेसिक 5 बेसिक सिस्टीम्स कुठल्या कुठल्या आहेत ते ह्युमन सोसायटीमध्ये जे अवेलेबल आहेत ते. तर पहिली गोष्ट आहे दॅट इज एज्युकेशन संस्कार. सेकंड जे आहे हेल्थ सेल्फ रेग्युलेशन. थर्ड जो आहे प्रोडक्शन वर्क अँड फोर्थ जो आहे जस्टिस प्रिझर्वेशन अँड एक्सचेंज स्टोरेज. So these are the 5 dimensions you can say or the basic systems of human society so that your human goals जे काही तुम्हाला समजून घ्यायचे आहेत त्याची क्लॅरिटी तुम्हाला लक्षात येईल आणि ते सगळे इंटरकनेक्टेड आहेत. जे काही तुमचे ह्युमन गोल्स आहेत आणि हे जे 5 सिस्टीम्स आहेत ते इंटरकनेक्टेड आहेत अँड दे आर कॉम्प्लिमेंटरी विथ इच अदर. ओके, मग हे क्लॅरिटी जर तुम्हाला ह्युमन गोल्स मध्ये पाहिजे असेल ते नीट प्रकारे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला त्या ह्युमन गोल्स बरोबर तुम्हाला अजून जे इंटरकनेक्शन आहे कॉम्प्लिमेंटरी आहे ते 5 सिस्टीम तुम्हाला समजून घेणे महत्वाचं आहे. ते जर तुम्हाला समजलं की तुम्हाला तुमच्या ह्युमन गोल्स अचीव्ह करता इझिली अचीव्ह करता येणार आहेत आणि प्लस तुम्हाला सस्टेनेबल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी ही तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे. ओके, मग हे 5 सिस्टीम्स कुठल्या आहेत? द फर्स्ट इज नथिंग बट एज्युकेशन संस्कार. ओके, द सेकंड इज हेल्थ सेल्फ रेग्युलेशन, production work, justice preservation and exchange storage. So write down this slide. This can be asked for the MCQ. What are the 5 basic dimensions or the basic system of a human society which are interconnected and complementary dimensions of human order for the fulfillment of human goals? ह्युमन गोल्स फुलफिल होण्यासाठी जे काय 5 सिस्टीम्स बेसिक सिस्टीम्स आहेत जे इंटरकनेक्टेड आहेत त्या ह्युमन गोल्सशी हातात हात धरून जात आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत हे डायमेन्शन्स ऑफ ह्युमन ऑर्डर. ते कुठले आहेत? एज्युकेशन संस्कार आहेत, हेल्थ सेल्फ रेग्युलेशन आहे, प्रोडक्शन वर्क आहे, जस्टिस प्रिझर्वेशन आहे आणि एक्सचेंज स्टोरेज आहे. ते लिहून जे आहे
Okay, so what are these now? We are going to explore this now in detail. So first is nothing but the education samskar. So though all are interconnected, we can see a primary link of the system with the whole as. Okay, education संस्कार जिच्याकडे आहेत, चांगले संस्कार ज्या व्यक्तीकडे आहेत, इट विल लीड टू वॉट राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग, आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सस्टेनेबल हॅपीनेस मिळणार आहे. ओके, जर चांगले संस्कार एखाद्याच्या मनामध्ये असतात किंवा एखाद्याच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये चांगले संस्कार जर कोणीतरी त्याप्रमाणे चांगले संस्कार घेऊन जीवन जगत असेल तर त्याच्याकडे नक्कीच राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असणार आहे, आणि त्यामुळे त्याला जीवनामध्ये हॅपीनेस मिळणारच आहे. दुसरी जी आहे हेल्थ सेल्फ रेग्युलेशन. जर त्याला लक्षात आलेलं आहे, त्या व्यक्तीला स्वतःचं हेल्थ हे रेग्युलेट करता आलेलं आहे, सेल्फ रेग्युलेशन कसं करायचं आहे हे जर त्याला कळालेलं आहे, इट विल लीड टू वॉट भरभराट इन किंवा प्रॉस्पेरिटी इन फॅमिली. ओके, प्रोडक्शन वर्क म्हणजे जर तुम्हाला फिजिकल फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या आहेत हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे आणि ते तुम्ही कसं प्रोड्यूस करणार आहे हे जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, दॅट विल ऑल्सो लीड टू द प्रॉस्पेरिटी. ओके, नेक्स्ट इज जस्टिस प्रिझर्वेशन. जस्टिस प्रिझर्वेशन म्हणजे काय आहे, तुम्ही जेव्हा रिलेशनशिप बिल्डअप करता आहात तेव्हा तुमच्या मनामध्ये काय होणार आहे, जर तुम्ही ते राईट अंडरस्टँडिंगने केलेलं आहे, राईट युटिलायझेशन केलेलं आहे, ती फिलिंग जी काय तुम्ही तुमच्या दोन व्यक्तीमध्ये जी फिलिंग आहे त्यामध्ये तुमचं राईट अंडरस्टँडिंग जर असेल आणि राईट इव्हॅल्युएशन म्हणजे त्याला काय गरज आहे किंवा मला काय गरज आहे त्या व्यक्तीकडनं हे जर तुम्हाला राईट इव्हॅल्युएट करता आलं आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कुठली फिलिंग असणार आहे, म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही त्या रिलेशनशिपला न्याय देत आहात, जस्टिस देत आहात. ओके, आणि जर तुम्ही त्या रिलेशनशिपला जस्टिस देत आहात किंवा न्याय देत आहात त्यामध्ये त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली भावना असणार आहे त्या रिलेशनशिपमध्ये, फिअरलेसनेसची भावना असणार आहे आणि को एक्झिस्टन्स विल बी देअर अँड देअरफॉर इट विल लीड टू वॉट जस्टिस प्रिझर्वेशन. म्हणजे तुम्ही काय आहे त्या रिलेशनशिपला न्याय देत आहात. ओके, आणि ते तुम्ही प्रिझर्व करता आहात ते रिलेशनशिप. सो एक्सचेंज स्टोरेज, नेक्स्ट इज द एक्सचेंज स्टोरेज. Exchange storage that we will see that will lead to what prosperity, again the same prosperity and fearlessness. म्हणजे शेअरिंग ज्या काय आपण शेअरिंग म्हणतो आहे, एक्सचेंज म्हणतो आहे, जे काय रिलेशनशिप मध्ये आपण किंवा आपल्या जो काय व्यक्ती आहे त्याला आपण समजून घेतलेला आहे, तो माझ्यासारखाच आहे, ऍज अ रिलेटिव्ह म्हणून तुम्ही स्वीकारलेला आहे, त्याला आपण काय करतो आहे, आपल्या ज्या काय आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहे ते आपण शेअर करतो आहे. आणि एक्सचेंज म्हणजे काय, ज्या अनोळखी व्यक्ती असेल त्याला जर गरज असेल कुठल्या तरी फिजिकल फॅसिलिटीची तर आपण त्याला काय देतो आहे, तात्पुरते फिजिकल फॅसिलिटी देतो, म्हणजे आपण काय करतो आहे, एक्सचेंज करतो आहे. ओके, सो एक्सचेंज आणि त्या फिजिकल फॅसिलिटी स्टोरेज करणं पण महत्वाचं आहे. ओके, so that can be utilized for the purpose when you are needed. So that exchange and storage lead to what bharbarat in family and the fearlessness in the relationship. Fearlessness feeling relationship मध्ये घडवणार आहे. मग ह्या ज्या आहेत ते काय सांगता आहेत, एज्युकेशन एक स्मॉल काय म्हणू शकतो आपण ओव्हरलुक आहे, तो स्मॉल ओव्हरलुक काय सांगतोय की एज्युकेशन संस्कार काय करणार आहे तुमच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग क्रिएट आणि राईट फिलिंग क्रिएट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे जीवनामध्ये. हेल्थ सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय, तुम्हाला प्रॉस्पेरिटी मिळणार आहे फॅमिलीमध्ये. प्रोडक्शन वर्क लीड टू वॉट प्रॉस्पेरिटी, जस्टिस प्रिझर्वेशन लीड टू अ फिअरलेसनेस अँड को एक्झिस्टन्स फिलिंग, and exchange storage will again lead to prosperity and fearlessness feeling. So this is a short overview. In detail we are going to see. So write down this PPT. तर MCQ ला विचारलं की एज्युकेशन संस्कार it will lead to what? They can tell you education संस्कार lead to prosperity, it is correct or not? Means they will give the option right understanding and right feeling, prosperity, fearless and coexistence, and none of the above. So education sanskar lead to what? Right understanding and right feeling. Similarly, justice preservation lead to what? Fearlessness and coexistence feeling, or prosperity, or right understanding. So what is the answer? Justice preservation lead to what? Fearlessness and coexistence. So this slide is important for the MCQ point of view. So you can write down.
I will give you time 5 minutes. सायली भोसले आहेत का? येस मॅम. लिहिली का तुम्ही स्लाइड? चालू आहे मॅम, लिहिते. एज्युकेशन संस्कार लीड टू व्हॉट? राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. आणि एक्सचेंज स्टोरेज? प्रॉस्पेरिटी अँड फेअरलेसनेस. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. इट इज अन इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर MCQ. ओके. रोहिणी कदम. येस मॅम. रोहिणी कदम सांगा बरं. 4 डायमेन्शन्स कुठले कुठले आहेत? 5 डायमेन्शन्स. एज्युकेशन, हेल्थ, प्रोडक्शन, जस्टिस अँड एक्सचेंज. ओके गुड. विशाल डांगे. विशाल डांगे आहेत का? अनिकेत दुबल. अनिकेत दुबल आवाज येतोय का? युअर ऑनलाईन, आय कॅन सी यू. D22 अनिकेत दुबल बोला. येस ऑर नो? अनिकेत कम इन रेंज. सनी कचरे. सनी कचरे. सनी कचरे कोण आहे? सनी कचरे. येस मॅडम. ओके सनी कचरे. येस मॅडम. तुमचं मला नाव दिसत नाही की बरं. तुम्ही दुसऱ्यांच्या ह्याच्यावर नाही करताय का? नाही, माझ्या ह्याच्यावर केलं. सनी कचरे. D25. हा ओके ओके D25. What are the 5 dimensions or basic systems for the clarity of Education, fulfilling the health, human goals? Education, health, self-regulation, production, justice and exchange. So health self-regulation lead to what? Prosperity, And justice preservation? fearlessness and coexistence. Okay. Okay. So write down this slide. So it is helpful for the MCQ. MCQ साठी एक विचारू शकता तुम्हाला. स्लाइड लिहून घ्या ही. And after the completion, you can tell me whether you have completed this slide. Complete, ma'am. Girls, completed? Yes. मॅम. Okay. Yes, ma'am. So first is the education sanskar. So this is nothing but the detail about that education sanskar. Now looking at the first dimension of education sanskar, as we discussed earlier, we can see that education is to develop right understanding of the harmony at all the 4 levels of being, from self to the entire existence. जर तुमच्या ह्याच्यामध्ये संस्कार जर चांगले लहानपणापासूनच घडवत आला तुमच्या पॅरेंट्सनी किंवा स्वतः तुम्ही संस्कार चांगले तुमच्यावर घडवले तर ती राईट अंडरस्टँडिंग फिलिंग आहे आणि त्यामुळे हार्मोनी ऍट ऑल द 4 लेवल्स ही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि ती कुठनं स्टार्ट होती आहे? फ्रॉम सेल्फ टू द एंटायर एक्झिस्टन्स. फर्स्ट इट विल स्टार्ट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल, then it will go for the family, then it will go to the society, and then the last is nothing but the nature and existence. Okay. मग संस्कार म्हणजे नक्की काय आहे? इट इज टू डेव्हलप द बेसिक एक्सेप्टन्स ऑफ द हार्मोनी ऍट व्हेरियस लेवल. संस्कार म्हणजे काय आहे? डेव्हलपिंग द स्किल ऑफ एक्सेप्टिंग द हार्मोनी ऍट व्हेरियस लेवल. So education provide the commitment, preparation and practice of living in harmony at all level. एज्युकेशन जर चांगले तुमच्याकडे तुम्ही घेतलं, चांगलं एज्युकेशन संस्कार तुमच्याकडे चांगले आले तर तुम्हाला काय आहे? प्रिपरेशन तुम्ही चांगला
फुल प्रिपरेशन असता आहात तुम्ही. प्रॅक्टिस तुमच्याकडे होती आहे की तुम्ही सुसंवाद 4 लेवलला कसं घडवून आणणार आहे हे तुम्हाला माहित असते, कारण की तुम्हाला त्याच्याप्रमाणे संस्कार केलेले असतात, एज्युकेशन केलेलं असते तुम्ही. ओके. प्रिपरेशन इन्क्लूड लर्निंग द स्किल्स अँड टेक्नॉलॉजी फॉर लिव्हिंग इन हार्मोनी. मग प्रिपरेशन म्हणजे नक्कीच काय आहे? तुम्ही ते स्किल्स लर्न करता आहात. वेगवेगळे जे स्किल्स लागत आहेत सुसंवाद साधण्यासाठी ऍट ऑल द 4 लेवल्स. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत, रिसेंट टेक्नॉलॉजी ज्या तुम्ही लर्न करता आहात. ओके. तर प्रॅक्टिस करता आहात. त्यामुळे सुसंवाद तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये घडवता येत आहेत ऍट ऑल द 4 लेवल्स. ओके. सो आवर लिव्हिंग इज अन एक्सप्रेशन ऑफ आवर संस्कार. जे आपण जगतो आहोत त्या ज्या काय आपण जगतो आहे कशा पद्धतीने आपण जगतो आहे, आपण आयुष्य आपले कसं आहे का चांगल्या प्रकारे दुसऱ्यांना पण सांगतो आहे की माझं आयुष्य बघा. ते म्हणजेच काय आपल्या ते जे आपण सांगतो, जे आपले आयुष्य आपण दाखवतो आहे ते म्हणजे नक्की काय आहे? आपल्यावर झालेले संस्कार आहेत ते. ओके. मग संस्कार आणि एज्युकेशन संस्कार हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यात एक वेगळं प्रकार वळण येत आहे. त्यामुळे आपण चांगले प्रिपेअर होतो आहे. आणि त्यामुळे आपले सुसंवाद हा चारी लेवलला कसा साधायचा हे माहीत असते आपल्याला. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपल्याकडे चांगले संस्कार आणि एज्युकेशन झालेले आहेत. त्यामुळे मी त्या पोझिशन पर्यंत पोहोचलेले आहे. ओके. आणि बाकीचे पण आपण त्या पोझिशनवर पोहोचल्यानंतर बाकीचे पण म्हणू शकतात की या माणसावर किंवा या व्यक्तीवर चांगले संस्कार लहानपणापासूनच झालेले आहेत. सो दॅट इज नथिंग बट एज्युकेशन संस्कार. क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? Yes, Okay, so Yes, you can ma'am. write down this slide. Education Yes, ma'am. samskar. Samskar, it can be asked, what do you mean by samskar? So it is to develop the basic acceptance of the harmony at various levels. Okay. So write down this slide. Finish? झाले का नाही? Finish with this education samskar? Yes or no? Yes, ma'am. Next part after education samskar, it is nothing but health and self-regulations. Okay. Self-regulations is the feeling. हे आपण अगोदरच बघितलं तर सेल्फ रेग्युलेशन म्हणजे नक्की काय आहे. इट इज अ फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. एक फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीची. रिस्पॉन्सिबिलिटी कुणाबद्दल आहे की टुवर्ड्स द बॉडी,
टुवर्ड्स द बॉडी. मग बॉडी आपण कसं नर्चर करतो आहे, प्रोटेक्ट कसं करतो आहे, त्याचं राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी, ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे टुवर्ड द बॉडी, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, सेल्फ रेग्युलेशन म्हणतो आहे. ओके. मग जेव्हा हेल्थ ऑफ द बॉडी आपण म्हणतो आहे, दॅट इज इंडिकेटेड वॉट बाय द फॅक्ट दॅट इट इज एबल टू ऍक्ट अकॉर्डिंगली टू द इन्स्ट्रक्शन ऑफ द सेल्फ अँड द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी आर इन हार्मोनी. जेव्हा आपण म्हणतो आहे की त्याची हेल्थ चांगली आहे, की माझी हेल्थ चांगली आहे असं म्हणतो, म्हणजेच काय आहे, माझ्या हेल्थ म्हणजे नक्की चांगली आहे म्हणजे नक्की काय आहे, की मी माझं सेल्फ जेव्हा काय मला इन्स्ट्रक्शन देत आहे त्याप्रमाणे माझे डिफरंट पार्ट्स ते चांगल्या प्रकारे काय करता आहेत, सुसंवाद साधून ते काम करत आहेत. म्हणजे हार्मोनीमध्ये आहेत त्या सेल्फ बरोबर हार्मोनी चांगलं करत आहेत आणि त्याप्रमाणे ते त्याप्रमाणे ते ऍक्ट होत आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो द हेल्थ ऑफ दॅट माय बॉडी इट इज नथिंग बट इट इज नाईस. ओके. मग हे हेल्थ ऑफ द बॉडी ही कधी नाईस असू शकणार आहे, कधी चांगली असणार आहे, जेव्हा तुम्हाला फिलिंग असेल कशाची, सेल्फ रेग्युलेशनची, रिस्पॉन्सिबिलिटी असेल तुमच्या बॉडी बद्दल, की बाबा तुम्ही त्याला प्रॉपरली नर्चर करणार आहात, प्रोटेक्ट करणार आहे आणि त्याचं राईट युटिलायझेशन करणार, त्याच्या गरजा ज्या आहेत त्या फुलफिल करणार आहे. सेल्फ रेग्युलेशनची भावना तुमच्या मनात जेव्हा येते आहे आणि त्याप्रमाणे तुमचं हेल्थ जेव्हा ते चांगला असणार आहे, त्याप्रमाणे तुमच्या सेल्फला जेव्हा जेव्हा ते इन्स्ट्रक्शन करणार आहे बॉडीचे पार्ट, त्याप्रमाणे हार्मोनी नीट साधून ते काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. सो दॅट इज नथिंग बट हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन. The next part is nothing but the production work. So work is the effort of human being. Work is the effort a human being does on rest of the nature, and the production is the physical facility obtained from the work. म्हणजेच काय प्रोडक्शन वर्क म्हणजेच काय आहे, ज्या काय फिजिकल गरजा आहेत तुमच्या, फिजिकल फॅसिलिटी आहे कुठलंही काम पूर्ण करण्यासाठी, ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे त्या फिजिकल फॅसिलिटी कशा प्रोड्यूस करायच्या आहेत आणि त्या व्हॉट टू प्रोड्यूस, कुठल्या प्रोड्यूस करायच्या आहेत, तुम्हाला गरज कुठली आहे फिजिकल फॅसिलिटीची हे लक्षात यायला पाहिजे. व्हॉट टू प्रोड्यूस आणि हाऊ यू आर गोइंग टू प्रोड्यूस, हाऊ यू आर गोइंग टू मेक अवेलेबल दॅट फिजिकल फॅसिलिटी. त्या फिजिकल फॅसिलिटी तुम्हाला गरजेचे आहे तुमचं काम पूर्ण करण्यासाठी. ओके. मग कुठलंही काम तुम्हाला पूर्ण करायचं असेल ते नेचरला धरून तुम्ही ते काम पूर्ण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे ते प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला माहित असायला पाहिजे ते काय प्रोड्यूस करायचं आहे आणि ते कसं तुम्ही प्रोड्यूस करणार आहे. सो व्हॉट टू प्रोड्यूस हे आपण अगोदरच बघितलेलं आहे आणि we have already discussed while exploring the proposal about prosperity, health and self-regulation. We have to produce physical facility required for nurturing, protection and diet utilization of the body. What to produce हे तुम्हाला माहितच आहे की जेवढं तुमच्या बॉडीला सेल्फला लागतं आहे की नर्चर करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी, तेवढं तुम्ही ते प्रोड्यूस करायला पाहिजे आहे आणि ते गरजेचं आहे. ओके. सो दॅट इज नथिंग बट द प्रोडक्शन वर्क. कुठलंही काम तुमचं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फिजिकल फॅसिलिटीची गरज लागणार आहे. ते फिजिकल फॅसिलिटी तुम्ही कसं प्रोड्यूस करता आहात आणि काय प्रोड्यूस करायचं आहे तुम्हाला गरजेचं आहे. मग काय प्रोड्यूस करायचंय म्हणजेच काय आहे की तुम्हाला फिजिकल फॅसिलिटीज So again, I am telling, don't write anything on the screen. Don't make scratches on the screen. You are learning the subject UHV. तुम्हाला लक्षात येत नसेल तुम्ही काय शिकता आहात, तुम्हाला रिस्पेक्ट ही भावना जर नसेल की टीचर आपल्याला काय शिकवते आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष न देता स्क्रॅचेस करायचे, so this is nothing about the production work. So I am neglecting who is going to do. जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा.
सो रिगार्डिंग व्हॉट टू प्रोड्यूस आय हॅव टोल्ड यू दॅट इज जे काय आपल्याला बॉडीच्या नर्चरिंगसाठी प्रोटेक्शनसाठी लागतं आहे ते आपल्याला प्रोड्यूस करणे गरजेचंच आहे. So you can write down this slide. Let me start. Hello. Okay, bola. Who is there? कौन है बोला की? So write down the slide, health and self-regulation and production work. So in the self-regulation, they have given the definition also. This can be also asked for the MCQ. Self-regulation is the feeling of responsibility towards the body for nurturing, protection and right utilization of the body. ज्या काय गरजा आहेत बॉडीच्या ते तुम्ही फुलफिल करायच्या गरजेचं आहे. म्हणजे ते राईट युटिलायझेशन होणे गरजेचं आहे. नर्चर म्हणजे पालन पोषण गरजेचं आहे. फूड पाणी जे काय बॉडीला लागतं आहे ते तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे. प्रोटेक्ट म्हणजे शेल्टर क्लोथ द्यायला पाहिजे आहे प्रोटेक्शनसाठी. ते जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे एक प्रकारची टुवर्ड्स द बॉडी ती जी फिलिंग आहे त्याला समज सेल्फ रेग्युलेशन म्हणतो आहोत. राईट डाऊन दिस हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन. So after the production work, next is the justice preservation. So the 2 points are remaining: justice preservation and what? That is nothing but exchange storage. So justice in relationship आणि ते प्रिझर्व करणे गरजेचं आहे. जस्टिस मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की डायग्राम पण तुम्हाला माहित असेल. जस्टिस किंवा न्याय इन रिलेशनशिप. जस्टिस इज द रिकॉग्नायझेशन ऑफ ह्युमन रिलेशनशिप. जो रिलेशनशिप दोघांमध्ये होत आहे ते तुम्ही रिकॉग्नाइज करायला पाहिजे. ह्युमन रिलेशनशिप त्याचं फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन गरजेचं आहे. त्याच्यात दुसऱ्या व्यक्तीच्या काय गरजा आहेत किंवा त्याला समजून घेणं, ही सिमिलर ॲज मी, आणि त्याच्या काय गरजा आहेत ते फुलफिल करणं, त्याचं राईट इव्हॅल्युएशन करणं दुसऱ्याचं, आणि ते रिकॉग्नाइज करणं. त्याच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या रिकॉग्नाइज करणं गरजेचं आहे कुठल्याही रिलेशनशिप मेंटेन करताना, आणि त्याचं फुलफिलमेंट करणं. That will lead to what? Mutual happiness. And when it will lead to the mutual happiness, that is nothing but you are giving justice in a relationship. Okay, so that is nothing but you are giving न्याय for the relationship. जस्टिस म्हणजे काय? न्याय देताय तुम्ही त्या रिलेशनशिपला. जेव्हा तुम्हाला न्याय तुम्ही त्या रिलेशनशिपला कधी देणार आहात? जेव्हा ते तुम्ही रिकॉग्नाइज आयडेंटिफाय चांगलं करता आहात कुठलं रिलेशनशिप आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्यामध्ये ज्या फिलिंग्स असणार आहेत, 9 फिलिंग्स आपण एक्सप्रेस केलेल्या आहेत, त्या 9 फिलिंग्स काय होणार आहेत? त्या क्रिएट होणार आहेत त्या रिलेशनशिपमध्ये. म्हणजे त्याचं फुलफिलमेंट होत आहे त्या फिलिंगचं. तुम्ही राईट इव्हॅल्युएट करता आहात दुसऱ्याला त्या रिलेशनशिपमध्ये, आणि जर तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करता आहात दॅट विल लीड टू वॉट? म्युच्युअल हॅपीनेस. परस्पर आनंद त्या रिलेशनशिपमध्ये मिळणार आहे, आणि म्हणजेच तुम्ही काय करता आहात? न्याय देताय त्या रिलेशनशिपला. सो दॅट इज नथिंग बट द जस्टिस. मग जेव्हा तुम्ही न्याय देताय त्या रिलेशनशिपला ते प्रिझर्व करणं पण महत्वाचं आहे. ओके,
So justice preservation should also be done so that if you are not going to preserve, it will lead to what? That is injustice, and there will be so preservation is nothing but recognition of relationship of human being with rest of nature, its fulfillment and evaluation leading to mutual fulfillment. प्रिझर्वेशन म्हणजेच काय आहे की रिकॉग्नायझेशन किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ रिलेशनशिप, दुसऱ्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलं रिलेशनशिप तयार झालेलं आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. कुठल्या फिलिंग तुमच्या मनामध्ये आलेल्या आहे दुसऱ्या माणसाबद्दल ते तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे आहे. त्याचं फुलफिलमेंट व्हायला पाहिजे, त्याचं राईट इव्हॅल्युएशन पाहिजे. त्यामुळे ते काय मिळणार आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये? म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे, म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे, आणि ते तुम्ही प्रिझर्व करायला यायला पाहिजे तुम्हाला. ओके, सो इट विल लीड टू व्हॉट? दॅट इज एनरिचमेंट. तुमच्या एक रिलेशनशिपला काय मिळणार आहे? एनरिच करणार आहे तुमच्या रिलेशनशिपला, जर तुम्ही ते प्रिझर्व करायचं ठरवलं तर. So that is nothing but what? Justice preservation. For justice, I have told already that diagram. So that is nothing but relationship between I of self of one human being with self of another. If you are going to recognize it properly, that relationship, and you are going to do the right fulfillment, right evaluation, it will lead to what? Mutual happiness. And ते तुम्हाला प्रिझर्व करता आलेलं पाहिजे. जर तुम्ही ते प्रिझर्व केलं की तुम्हाला प्रॉस्पेरिटी मिळणार आहे, हॅपीनेस मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे, आणि तुमचं रिलेशनशिप हे चांगले एनरिच होणार आहे. जेव्हा तुम्ही न्याय देता हा रिलेशनशिप मध्ये, तेव्हा एक फिलिंग येते आहे ट्रस्टची, भावना येते आहे त्या रिलेशनशिप मध्ये. सो दॅट इज नथिंग बट द जस्टिस प्रिझर्वेशन. And the last point, so the justice preservation slide is in front of you. And the last point is what? Exchange and storage. Exchange means what? Sharing or exchanging the physical facility with the view of mutual fulfillment and not with the ovation for the profit. Okay. जेव्हा तुम्ही एक्सचेंज करता आहात किंवा शेअरिंग करता आहात, शेअरिंग आणि एक्सचेंज मध्ये फरक काय बघायचा? शेअरिंग म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही फॅमिली मेंबर मध्ये काहीतरी देणं घेणं करता आहात फिजिकल फॅसिलिटीचं, त्याला म्हणू शकतो आपण शेअरिंग. दुसऱ्या व्यक्तीला जे काय म्हणू शकतो आपण त्याला आपलं मानलेलं आहे आणि त्याला तुम्ही शेअरिंग करता आहात फिजिकल फॅसिलिटीचं, फिलिंगचं, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो आहे शेअरिंग म्हणू शकतो. तर जेव्हा शेअरिंगच्या व्यतिरिक्त अजून कुठली आहे? दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी आपण एक्सचेंज करतो. एका अनोळखी व्यक्तीला त्याला गरज आहे आपल्या एका कुठल्या तरी फिजिकल फॅसिलिटीची, आपण त्याला देतो आहे, आणि ते दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द एक्सचेंज ऑफ दॅट फिजिकल फॅसिलिटी. Okay, so whatever this exchange and sharing is there, what you are getting from that, in between that two people, what is there? You are getting the mutual fulfillment. आपण काहीतरी शेअर करतो आहे, एक प्रकारचं आपल्याला म्युच्युअल सॅटिस्फिकेशन मिळते आहे, फुलफिलमेंट मिळते आहे. ओके, अँड स्टोरेज इज नथिंग बट वॉट एव्हर फिजिकल फॅसिलिटी यू आर गोइंग टू गिव्ह और यू आर गोइंग टू शेअर और एक्सचेंज, त्याचं प्रिझर्वेशन पण व्हायला गरजेचं आहे. ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग प्रिझर्व करता आलं किंवा स्टोरेज करता आलं त्याचं, आणि ते तुम्हाला जेव्हा पाहिजे आहे ते तुम्हाला तेव्हा तुम्ही वापरायला पाहिजे आहे. ओके, ते प्रिझर्व केलेलं तेव्हा तुम्ही वापरायचं आहे. मग स्टोरेज पण गरजेचं आहे. आता लागत नाही म्हणून तुम्ही स्टोरेज करा किंवा प्रिझर्व करा ती फिजिकल फॅसिलिटी, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ती तुम्ही फिजिकल फॅसिलिटी काय करू शकता? ते त्या वापरू शकता. आता गरज नसेल तर ती तुम्ही स्टोरेज किंवा प्रिझर्व करू शकता, आणि जेव्हा लागत असेल तेव्हा तुम्ही ते काय करा? ॲज अँड वेन रिक्वायर यू कॅन डेव्हलप, यू कॅन यूज इट फ्रॉम दॅट स्टोरेज और फ्रॉम वॉट एव्हर यू हॅव प्रिझर्व इट. सो हे कशासाठी आहे सगळं? एक्सचेंज किंवा स्टोरेज किंवा प्रिझर्व आपण करतो आहे फिजिकल फॅसिलिटी, हे त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट मिळवण्यासाठी आपण हे सगळं करतो आहे. ओके, मग हे झालं एक्सचेंज आणि स्टोरेज आहे. So that is the last point that I have discussed. Yesterday I have told you, but in fast mode I have told you. Now in detail I have told you about this, as well as I have shown the slides. So you can write down this and give me your presenting. So roll number 1. Present, ma'am. Roll number 2. Present, ma'am. Roll number 3. Present, ma'am.
Roll number 4. Roll number 4. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Roll number 8. 9. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. 8, 9, 12. आहेत का? 8, 9 and 12. कोण आहे का 8, 9, 12 पैकी? 9 present, ma'am. So 8 and 12. So 8 number, wait 1 minute. I will write the absent register in the absent register. 8, 9, 8 and 12. Okay. 13, Present, ma'am. 14, Present, madam. so 8 and 12 are absent from my side. 15. Roll number 15 आहेत का? 16, 17, Present, madam. 18, 19. Roll number Present, 19, madam. 20, 20, 20 आहे का? 21, Madam. 22, Yes, 20, 23, 23, 23 आहेत का? 24, मल्लिकार्जुन जोखरे. 24, 25, Yes, madam. 26, 26 आहेत का? 27, Yes, madam. 27, 28, 29, 30, 31, Present. 32, Yes, madam. 33, Present, ma'am. 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 38, 39, 40, Present, ma'am. 1, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 43, 44, 44, 45, 45, 45, 46, 45. हाँ लक्षात आलं 47, 46 present, madam. हाँ 47, Present, ma'am. 48, 49, 49, Yes, madam. 50, Yes, madam. 51, Present, madam. 52, 52, 52 आहे का? 53, Present, ma'am.
54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, 56, 57, 58, Yes, madam. 59, Yes, ma'am. 60, 60, 61, Yes, madam. 62, Yes, madam. 63, Yes, madam. 64, Yes, madam. 65, 66, 67, 68. So out of this here, roll number 8 आहे का? रोल नंबर 8 आहे का? रोल नंबर 4, रोल नंबर 4 नहीं है, रोल नंबर 8, रोल नंबर 12, 15, 16, यश यश आहेत का? एटीन, 23, 26, 28, 29, 34, 35, Akansha, Yes, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 43, present है, 40, 52, 52, 56, 57, 60, 65, 66, 67, 68. Okay, thank you. Ma'am, 42 present. Range problem है. 42 present है. Okay. Madam, 43. Present है. Okay, we will end the meeting now.